आगरी समाज हॉलमध्ये शिवसेना नेते अनंत गीते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी अनंत गीते यांनी शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी कामाला लागा, आमदारकीच्या निवडणुकीत अपेक्षा जरूर ठेवा, मात्र ती पूर्ण करण्यासाठी कारस्थान करू नका, नाहीतर शिवसेनेला आव्हान देणाऱ्या अनंत गीते खपून घेणार नाही असा इशारा दिलाय। यावेळी अनंत गीते यांच्या हस्ते खारेपाट वाशी ग्रामस्थांचे पाण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलन यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे शिवसेनेचे जीवन पाटील यांचा शाल घालून सत्कार करण्यात आला। या प्रसंगी व्यासपीठावर शिवसेना नेते अनंत गीते यांच्या समवेत जिल्हा संपर्क प्रमुख विष्णुभाई पाटील, शिवसेनेचे किशोरभाई जैन, जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जगदीश ठाकूर, समीर म्हात्रे आदी उपस्थित होते। वाटतं की पुन्हा एकदा उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री व्हावं, वाटते की नाही? मग आपण घरी बसून होतील, आपण निष्क्रिय होऊन होतील का? कार्यकर्ता पदाधिकारी निष्क्रिय होऊन होतील का? फक्त वाटलेले होतील का? मला वाटते म्हणून होतील? मला वाटते म्हणून नाही होणार। या 288 आमदारांमध्ये 145 आमदार जेव्हा आपल्या निवडून येतील तेव्हाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे होतील। मग कोण बनवणार? कसे होणार? हा मेळावा त्याच्याकरता आहे। आणि म्हणून मग जे इच्छुक आहेत त्यांच्याबद्दल काही तक्रार नाही, इच्छुक असणे काही गैर नाही। माझी स्पष्ट भूमिका या बाबतीत, जो शिवसैनिक आहे, जो कार्यकर्ता आहे, जो निष्ठेनं प्रामाणिकपणे पक्षाचं काम करत असेल, त्या प्रामाणिक कार्यकर्त्यानं एखादी अपेक्षा केली तर त्यामध्ये चूक काही नाही। अपेक्षा जरूर करा, पण ती अपेक्षा पूर्ण करण्याकरता कारस्थान करू नका। अजिबात नको। कारण आपला पक्ष हा आदेशावर चालणारा पक्ष आहे। एकदा निर्णय घेतला की तो अंतिम निर्णय असतो। उमेदवार जाहीर केला की अंतिम निर्णय असतो। मागच्या वेळेला उमेदवार जाहीर झाला होता, नक्की होता। जाहीर झालेला नक्की असलेल्या उमेदवाराला कापून किशोर जैनला उमेदवारी दिली आहे। आता ती चर्चा नको आहे मला, पण उमेदवार नक्की होता, त्याला विचारा। रात्री 2 वाजता याची उमेदवारी मी केलेली आहे, रात्री 2 वाजता। तोपर्यंत दुसरा उमेदवार ठरला होता, पण मला त्या उमेदवाराला माझा विरोध नव्हता। त्या उमेदवारापेक्षा त्या उमेदवाराच्या एकंदर वागणुकीला, त्याच्या एकंदर धोरणाला, त्याच्या कार्यपद्धतीला माझा विरोध होता। कारण संघटनेला आव्हान देणारा कुणीही अनंत गीते खपवून घेणार नाही।